आता आजपासून रोज सकाळी 10 ते 5 म्हणजे अगदी आता इथे महिला बसलेले सर्वांनी इथे फॉर्म भरायचा आहे, टोकन घ्यायचं आहे. त्याची नोंदणी इकडे आमचे मित्र मुकेश जैन यांच्या कार्यालयापासून सुरुवात होते. राजकडे पण आज उद्या कधी चालू होणार आहे. पण मी या ठिकाणी महेश सर, नितीनजी आपल्याला विनंती करेन, मी माझ्या मतदारसंघात जवळजवळ आज 14 ठिकाणी नोंदणी चालू आहे. अतिशय रोज ॲव्हरेज 150-200 फॉर्म येतात. माझी आपल्या सगळ्यांना विनंती की प्रत्येक वॉर्डात, कारण काही महिला घरातून बाहेर पडून इथपर्यंत येतील नाही येतील, पण प्रत्येक वॉर्डामध्ये मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करीन की आपल्या आपल्या वॉर्डात आपण या योजनेचे स्टॉल लावावे. भले 2 दिवस 3 दिवस थोडेसे बोर्ड लावून पब्लिसिटी पॉम्पलेट ऑलरेडी संजीवने आपल्याला दिलेले आहेत, टोकन दिलेले आहेत, या माध्यमातून केले पाहिजेत आणि याचा लाभ प्रत्येक महिलेला मिळेल याची आपण सगळ्यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे, थोडीशी त्याच्यामध्ये लक्ष घालून काम केलं पाहिजे. सरकार हे प्रत्येक घटकातल्या माणसाचा विचार करून काम करते. आज वर्षाला आपल्याला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मला सांगा, आजपर्यंत कुठल्या सरकारने विचार केला का? नाही. केंद्रातलं सरकार आहे, शेतकऱ्याला 6,000 रुपये देते. राज्याचं सरकार आहे, ते 6,000 रुपये देते शेतकऱ्याला. 12,000 रुपये एका शेतकऱ्याला वर्षाला मिळतात. तसं माझ्या भगिनीला 18,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत. त्याच पद्धतीने 3 गॅसचे सिलेंडर मिळणार आहेत. 1 गॅसचं सिलेंडर आता डॉक्टर साहेबांनी तिकडे रेट सांगितला 1,000 रुपयाच्या आसपास आहे. 3 सिलेंडर म्हणजे 3,000 रुपये. मला एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याचं सरकार हे आपल्या सर्वांचा, सामान्य जनतेचा विचार करतो. आज नव्या युवकांना जे 12वी पास आहेत, महेश सर, त्याला स्टायपन मिळणार आहे. त्याने अप्रेंटिसशिप करायची आहे. ज्या कुठल्या क्षेत्रात त्याला करायची त्याने अप्रेंटिसशिप करावं. त्या जिकडे तो नोकरीला अप्रेंटिसशिप करतोय त्याचं त्याने सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं तर त्याला 10,000 रुपये वर्ष मिळणार. सांगण्याचा उद्देश असा आहे की आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 5,000 लोकांना अशी संधी मिळणार आहे. आज ग्रामीण भागामध्ये 7 HP जसा हे आहे त्याला वीज मोफत आहे. मला विचार करा, किती सरकार सामान्य जनतेचा, प्रत्येकाचा विचार करते. पाऊस पडो काका नाही पडो, तुम्ही सगळे ग्रामीण भागातून आलेले आहेत. आपण सगळे इकडे बसलेले पण कुठून ना कुठून ग्रामीणमधून आले. मकरे साहेब आहेत, जर डायरेक्ट जयपूरला आलेले. शीला मंगेश वायकोस, शीलाताई मंगेश वायकोस. रोहिणी विजय व्यास. लक्ष्मीबाई रमेश पाटील. क्षीरसागर मोशी. लक्ष्मीबाई रमेश पाटील. असं इकडनं थोडं मागं. मंडळाचे अध्यक्ष सागर पाले, माजी नगरसेवक महेश माळवतकर, माजी नगरसेवक नितीन चित्ते, मुकेश जैन, रवी राजपूत, भाऊसाहेब टाटे, प्रशांत बदाने, सतीश टाटे, निशांत रामटेके, रामलाल बकले, बाबासाहेब गवळी, सौ रोहिणी खैरे, कैलास मुगल, सौ कल्पना त्रिभुवन, अमोल भुटेकर, राहुल रोजतकर, खैरेताई, सरदारताई, जोशीताई आणि जमलेल्या माझ्या कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, माननीय अतुलजी, शिरीषजी आणि संजयजी यांनी ह्या योजनेबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या महिलांसाठी योजना निघालेल्या आहेत. ह्या योजनेच्या माध्यमातून आपण जर फॉर्म भरून दिले तर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. काही अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये, पण त्याचबरोबर आणखी बऱ्याच योजना आहेत. समजा आपल्या घरामध्ये कोणी गरोदर राहिलं तर त्यांना मातृवंदना योजना आहे, त्यामध्ये जर नोंद केलं तर त्याला 6,000 रुपये मिळतात.
त्याचबरोबर जर आपण आरोग्याचं कार्ड काढलं आयुष्यमान भारतच्या योजनेच्या माध्यमातून सर्व ट्रीटमेंट फुकट मिळते 5 लाखापर्यंतची. त्याहीपेक्षा आपल्या सर्वांना गॅसची अडचण आहे. आता ह्या योजनेच्या अंतर्गत 3 वर्षातून 3 गॅस म्हणजे 3दा फुकट मिळणार. तर एकंदरीत आपण ह्या योजनेचा फायदा घ्यावा म्हणून आज आपण या कार्यालयाचं मुकेश जैन यांचं हे कार्यालय आहे यांचं हे आपण उद्घाटन केलेलं आहे. पण त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की आता मतदार नोंदणी सुद्धा सुरू आहे. या ठिकाणी मतदार नोंदणी होणार आहे. 6 नंबरचा फॉर्म इथे उपलब्ध आहे म्हणून नवीन मतदार नोंदणी असेल. नवीन मतदार नोंदणी बरोबर एका परिवारातले गरीब माय माऊलीला जी विधवा आहे परित्यक्ती आहे अशांची पहिली यादी आपण करूया आणि या महिलेपर्यंत ही शासनाने दिलेली पुंजी 1500 रुपयाची महिन्याची ही आपण तिच्या घरापर्यंत कशी जाईल आणि तिचं घर समृद्धीकडे कसं जाईल ही भूमिका. खासदार आदरणीय डॉक्टर कराड साहेब, महाराष्ट्र शासनाचे लोकप्रिय कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब, ज्यांच्या मूळ कल्पनेतून आजचा हा कार्यक्रम होतो आहे, असे आमचे मित्र प्रदेशाचे महामंत्री संजय केणेकरजी, प्रदेशाचे कार्यकारिणी सदस्य अनिल भैया मकरिये, महेश माळवणकर, नितीन चित्ते, या मंडळाचे अध्यक्ष सागर पाले, मुकेश जैन, भाऊसाहेब ताठे, आमचे सहकारी मित्र प्रशांत बदाने आणि राज वानखेडे, उपस्थित सर्व नाव घेता येतील सगळ्यांचे, माफ करा मला कोणाचं नाव राहिलं असेल तर बाबा. उपस्थित सर्व आमच्या भगिनी आणि बंधूंनो, आता संजय केणेकरांनी सांगितल्याप्रमाणे ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. प्रत्येक घरी 2 महिलांना, ज्या आमच्या भगिनी आहेत त्या भगिनींना ही योजनेचा लाभ मिळू शकतो. कालच परवा अतुलजींच्या कॅबिनेट मंत्री अतुलजी असल्यामुळे त्यांनी परवाच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जी कॅबिनेट मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये ज्या योजनेमध्ये ज्या तरतुदी होत्या, जे नियम होते ते अजून त्यांनी शिथिल केलेले आहेत. त्यामुळे कोणालाही हा फॉर्म भरण्यासाठी अडचण येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्र शासनाच्या आपल्या शीर्ष नेतृत्वाने केलेली आहे. मला आनंद या गोष्टीचा होतोय की अशी महत्त्वाकांक्षी योजना आपल्या सरकारने मध्य प्रदेशमध्ये आपल्या पक्षाने मध्य प्रदेशमध्ये लागू केली आणि मध्य प्रदेशच्या आपल्या सगळ्या माता भगिनींना बहिणींना हा प्रचंड या योजनेचा लाभ घरोघरी पोहोचण्याची संकल्पना त्यांनी राबवली आणि प्रत्येक घरामध्ये माझी लाडकी बहिणा या योजनेच्या अंतर्गत सगळ्या महिलांना याच्या योजनेचा लाभ मिळाला. मी उपस्थित सर्व इथे कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की अशा एकही महिला सुटली नाही पाहिजे की ज्या नियोजनामध्ये ही महिला बसते, ज्या रूलमध्ये ही महिला बसते, या महिलांना लाभ हा मिळालाच पाहिजे. अशा प्रकारचं काम आपल्याला येणाऱ्या 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला करायचं आहे. मी एवढं सांगेल की 1500 रुपये दर महिन्याला म्हणजे वर्षाला 18,000 रुपये होतात. अशा आपल्या करोडो भगिनींना याचा फायदा आपल्याला मिळवून द्यायचा आहे.